नमस्कार. मी चंद्रकांत कोळी, मंडळ कृषी अधिकारी देवरुख, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण कनकाडी येथील विलास सुकम आणि त्यांचे लगतचे शेतकरी त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहे. काजूच्या बागेमध्ये काजूची बाग 13 तारखेला एका अज्ञात इस्माने लावलेल्या वणव्यामध्ये बागेला आग लागली आणि आग क्षणार्धात 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये पसरल्यानंतर हे अतिशय मोठी दुर्घटना घडलेली आहे. ह्याच्यामध्ये जवळपास 700 ते 800 काजू जळून खाक झालेले आहेत. त्यामुळं कोकणातला शेतकरी अतिशय नाराज झालेला आहे. तर वणवा हा कशामुळे लागतो, की वणवा जरी लागला तर ते लवकरात लवकर का कंट्रोल होत नाही, तर बागेच्या भोवती जाड रेषा काढून घ्यायला पाहिजे प्रत्येकाने. ते घेतली जात नाही. आणि जी काही लोक समाजकंटक असतात किंवा काही चुकून काही आग लागते, की विजेच्या तारा तुटून काहीतरी आग लागते, अशा ठिकाणी उपाययोजना करावी. आणि ठोस शासनानं जी आपत्ती व्यवस्थापनमध्ये जी काय मदत दिली जाते त्यानुसार आपण ह्याचं पंचनामा केलेला आहे. बागेला आपण आज भेट दिली आणि त्या बागेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. इथून पुढच्या काळामध्ये ही पुन्हा बाग अशी उभी राहावेत अशी यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग आपल्याला इथून पुढं मदत करेल आणि त्यासाठी कटिबद्ध आहोत. माझं नाव विलास सुकम, गाव कनकाडी, तालुका संगमेश्वर. आज या बागेमध्ये संगमेश्वर तालुक्याचे कृषी अधिकारी कोळी साहेब या ठिकाणी बागेसाठी भेट देण्यासाठी आलेले आहेत. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कुणी अज्ञात व्यक्तीने वणवा लावून ही आमच्या जवळजवळ 10-15 शेतकऱ्यांच्या सर्व बागांचे नुकसान झालेले आहे. पाहताय की सर्व झाडे जळून खाक झालेले आहेत. तरी कोळी साहेब या ठिकाणी आले व एका शेतकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या. त्याबद्दल मी व माझ्या गावाच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो, की जेणेकरून शेतकरी कुठेतरी संकटात सापडला आणि त्याचा त्यांनी विचार करून ते आमच्या बागेत भेट देण्यासाठी आले. तरी ह्याचा कुठेतरी शासन दरबार विचार होऊन शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत व्हावी एवढीच मी विनंती करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.